वंचित आघाडीचा जलवा, प्रस्थापितांना दिला दणका, 3 मनपात निळेवादळ. राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेनं बऱ्याच महापालिकांमध्ये आघाडी घेतली आहे. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेने आपले उमेदवारही विजयी झाले आहेत. दुसरीकडे प्रस्थापितांना धक्का देत वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद दाखवून दिली आहे. अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि सोलापूर महापालिकेमध्ये वंचित आघाडीचं निळेवादळ आहे. प्रकाश आंबेडकर यांचं होम ग्राउंड असलेल्या अकोला महापालिकेमध्ये वंचित आघाडीने विजयी सुरुवात केली. अकोला महापालिकामध्ये प्रभाग क्रमांक 14 मधून वंचित बहुजन आघाडीचे पॅनल विजयी झाले आहे. जयश्रीताई महेंद्र बहादूरकर, पराग रामकृष्ण गवई आणि शेख शमशूर कमर शेख साबीर हे पॅनल विजयी झाले आहे. तर अकोला महापालिका निवडणुकीत 1600 मतांनी निलेश देव यांचा विजय देखील झाला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकामध्ये इकडे भाजपने आघाडी घेतली आहे. वंचित आघाडीने 16 निवडणूक लढवत ते 4 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेस गट आणि देशमुख कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे 5 पैकी 4 उमेदवार विजयी झाले आहेत. लातूरमध्ये बहुजन मतांची संख्या ही जवळपास 12% आहे, पण वंचितच्या छताखाली मतदार 1 झाले आणि 5 पैकी 4 ही उमेदवार विजय करून दिलं. लातूरमधून वंचित आघाडीचा विजय हा सगळ्यात मोठा समजला जात आहे.